तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुमचं पूर्ण बँक खातं आता रिकामं होऊ शकतं. हो, तुम्ही खरं ऐकलंय. आता जर तुम्हाला रेशनच्या दुकानातून धान्य घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबियांची ई-के-वाय-सी करावी लागणारच आहे. ई-के-वाय-सी जर तुम्ही रेशन कार्डची केली नाही तर तुम्हाला इथून पुढे धान्य मिळणार नाही. आता या ई-के-वाय-सी संबंधित एक स्कॅम महाराष्ट्रामध्ये उघडकीस आला आहे. यामध्ये काय होतं, स्कॅमर तुम्हाला फोन करतो आणि तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी करून घ्या, नाहीतर तुमचं धान्य बंद होईल असं स्कॅमर तुम्हाला सांगतो. आणि आता रेशन कार्डची ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला स्कॅमर एक लिंक सुद्धा सेंड करतो. जसं तुम्ही त्या लिंकवर ई-के-वाय-सी करण्यासाठी जाता तसाच तुमचा फोन हा हॅक होऊन जातो आणि तुमचा फोन एकदा हॅक झाला की तुमचे पर्सनल फोटो आणि तुमचा बँक बॅलन्स सुद्धा हॅकर उडवून घेऊन जातो. असा हा स्कॅम सध्या महाराष्ट्रामध्ये होत आहे, कारण सरकारने सर्वांना ई-के-वाय-सी करणं बंधनकारक केलं आहे. आता या स्कॅम पासून वाचण्यासाठी तुमच्याकडे जर असा फोन आला तर तो फोन कट करून टाका किंवा त्या हॅकरने पाठवलेल्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. आणि तुम्ही जर तुमची ई-के-वाय-सी केली नसेल तर तुम्ही तुमच्या रेशनच्या दुकानात जाऊन ही ई-के-वाय-सी करून घ्या आणि जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.